ब्रेकनंतर आता आपण बघतोय बातमी वर्ध्यातली। सेलू तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडला। अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांवर आता कोणतं नवं संकट आलंय बघूया। काळी पडलेली ही केळीची बाग, गळून पडलेला केळीचा घड। शेतकरी मनोहर सोमनाथे यांच्या केळीच्या बागेची ही दुरावस्था झाली आहे करपा या रोगामुळे। केळीच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं झाडांची पानं करपायला सुरुवात झाली आहे, तर कुठे केळीची झाडच उन्मळून पडली आहेत। या रोगामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। झाडाची पाने सुकली, पाने वाळली, त्यामुळे अन्नद्रव्य जे सूर्यापासून झाडाला मिळणे नाहीसे झाले। त्यामुळे करपीच्या रोगामुळे पाणी सुकल्यामुळे झाडाचं एकतर घड खाली पडला किंवा झाड मुळासकट खाली पडले। असे या भागामध्ये 5000 झाडावर हा रोग आलेला आहे आणि यामुळे नुकसान हे 15 ते 16 लाखात होण्याची शक्यता आहे। सेलू तालुक्यातील खडकी धानोली या परिसरात केळीच्या मोठ्या प्रमाणात बाग आहेत। या भागात केळीची तब्बल 5400 झाडं आहेत। यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं तब्बल 15 ते 16 लाखांचं नुकसान झालंय। दरम्यान कृषी विभागाचे अधिकारी आता केळी उत्पादकांना या संदर्भात मार्गदर्शन करतायत। नैसर्गिक आपत्ती या सदराखाली मोडत नाही, त्यावर करपा रोग आला असल्याची माहिती आहे। त्या ठिकाणी आम्ही आमचे अधिकारी आणि शास्त्रज्ञ पाठवू आणि नेमकं काय झालं ते पाहून शेतकऱ्याला त्याविषयी योग्य ते मार्गदर्शन करू। अवकाळी पावसानंतर आता करपा रोगामुळे बळीराजा संकटात सापडलाय। संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारनं मदत करण्याची गरज आहे। नरेंद्र मतेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, वर्धा।